याची आता पुरवावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चोरीवारी या ठिकाणी सुरू असलेला हा तालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने तसेच बाल वयोवृद्ध व तरुण मंडळ भांडण न करणारे नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे रात्री क्वार्टर हाणून येणारे रात्री क्वार्टर न हाणून येणारे व्यसनी बिगर व्यसनी यांच्या देखील खूप आशीर्वाद आहे व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी गावकरी आणि वारकरी यांच्या सहकार्याने व कुमंतर दादा यांच्या परिचयातून मी हा ईश्वरी महाराज नागरमध्ये इयत्ता 6 माझ्याकडे आलेली आहे. तर या प्रवचन सेवेकरिता निवडलेली ओवी हे ज्ञानी यांचे ज्ञानराज आळंदी निवासी संत ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, ज्यांनी वेदांमध्ये वेद आणले, ज्यांनी निर्जो भिंत चालवली, पाठीवरचे मांडे पाचले असे थोर आळंदी निवासी संत. बरं मग आता आळंदी निवासी संत म्हटल्यावर कोणते बरे संत? दादा तू सांग रे कोणते संत? आळंदी निवासी संत म्हटल्यावर कोणते संत? बरं नाहीये. तर मग आता हे सांग सैराट पिक्चर मधली हिरो आणि हिरोईनचं नाव काय? लगेच हसला. कोणती बरं? मला माहिती आहे एकमेकाला चिमटे घेऊन घेऊन कानामध्ये सांगत आहे आणि मी म्हणलं की नाही सांगत. तुम्हाला कळतं काय हुशार मुले तो आपले. एक तर टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी. जर आळंदी निवासी संत म्हटल्यावर त्यांची मान खाली झुकते, पण त्याऐवजी जर सगळ्या पिक्चरमध्ये हिरो आणि हिरोईनचं नाव विचारलं तरी एकमेकाच्या कानामध्ये सांग. बरं मग आता आपल्या लेकराचं कौतुक का आपण नाही तर कोणी करायचं बरं? चला असं तर घेतलेली ओवी हे ज्ञानी यांचे ज्ञानराज आळंदी निवासी संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 144 ओवी सेवेकरिता निवडलेली आहे. परिसम 5व्यासाची मूर्ती लाभोनी देहाची हंत करीती कर्माची ते गाढवेगा. नेमकी या ओवीमध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली काय बरं सांगू इच्छिते? त्यांना आपल्याला सांगायचं काय तेव्हा त्यांनी ही ओवी लिहिली. तर ते म्हणतात की ज्यांना हा देह प्राप्त झालेला आहे, हा देह प्राप्त झालेला असून देखील ते कर्म करत नाही. कर्म म्हणजे काय? काम कर्तव्य आपलं जे आपलं कर्म करत नाही आणि कर्माचा कंटाळा करतात ते निव्वळ आडाणी असतात. त्यामुळे आपण कर्म केलं पाहिजे. कर्म करायचं म्हणून करायचं का? तर नाही, करायचं तर चांगलं कर्म करायचं असं आपले ज्ञानेश्वर माऊली सांगतात. प्रत्येक क्षणाला आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. हो, प्रत्येकाने ज्याचं त्याचं जे कर्म आहे ते सुंदररित्या पार पाडलं पाहिजे. आज लहान मुलांचं विद्यार्थ्याचं काय कर्म आहे? गुरुजी शिक्षक जे आपल्याला सांगतायत पुढं ते नीट लक्ष देऊन ऐकणं, घरचा अभ्यास दिलेला वेळोवेळी करणं. आता आताचे विद्यार्थी परीक्षा जवळ आली तरी खेळायला सुट्ट्या देतात. पेपर झाले निकाल लागले म्हणतात मी चांगला पेपर लिहिला होता, शिक्षकांनीच मला नापास केलं. आता अभ्यास नाही केलं डोंगराचे कोणी मार्क देईन का? नाही, ज्याच्या वेळी जे आपलं जे कर्म आहे ते आपण केलं पाहिजे. शिक्षकाचं काय बरं कर्म आहे? तर विद्यार्थ्यांना नीट शिकवणं, शाळेमध्ये वेळेवरती हजर राहणं हे शिक्षकाचं कर्म. आता सरपंचाचं कर्म काय? गावामध्ये एखादी अडीअडचण असली तर ते सोडवणं, नळाला पाणी येते की नाही हे बघणं, वीज आहे की नाही बघणं, वीज पुरवठा आहे की नाही ते बघणं, हे सरपंचाचं काम. शेतकऱ्याचं काय बरं? पेरणीचे दिवस आले, पावसाळा सुरू झाला की बियाणं पेरणं. जर पेरणीचे दिवस आल्यावर शेतकरी
शेतकरी जर बुंदी खात फिरत सुटला तर कुठं डोंबल्याचं चांगलं पीक येणार आहे का? नाही ना. पण ज्या त्या वेळी जे ते कर्म आपण चांगल्या प्रकारे पार पाडलं पाहिजे. आमदाराचं काय कर्तव्य? आपल्या तालुक्यामध्ये कुठे रस्ते आहेत, चांगली आहेत, वाईट आहेत हे बघणं. आमची शाळा मी पहिली ते चौथी तिथे शिकले. शाळा 6 वर्ष झालं पडली, अजून बांधकामाचं ठेपा. म्हणजे ही आजची शोकांती काय कारण की कोणीच आपल्या स्वतःचं जे कर्म आहे ते करत नाही. तर आपण कर्म केलं पाहिजे. जर आपण कर्म चांगलं केलं तेव्हाच कुठेतरी त्या कर्माचं फळ आपल्याला चांगलं भेटणार आहे. जर आपण वाईट कर्म केलं तर आपल्याला वाईट प्रसंगाने सामोरी जावं लागेल. कित्येक माणसं तो आपल्या जीवनाला दोष देतात की अरे माझं जीवन खूप कठीण, चांगलंच नाहीये, मला वेळोवेळी संकट येतात. अरे त्यासाठी तू चांगलं कर्म कर ना. कर्माचं फळ हे नेहमी कसं असतं, चांगलंच असतं. हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. पण कुठे छोट्या क्षुल्लक कारणावरून कोणी आत्महत्या करतं, कोणी या जीवनाला दोष देतं. तर हे आपण केलं न करता कर्म चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. सुख काय केव्हाही भोगता येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. पाप काय कोणी करतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणी राहतं, पण कधीतरी वाकून झुकता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे आणि कशाला बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाई कोणी आपल्याला कायम वाचणार, पण ती उणीव भरता आले पाहिजे. हाच छान विष्णूचा मिलाप करून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. हे जीवन खरंच खूप सुंदर, हे आयुष्य खूप अनमोल असे या जीवनामध्ये राहत असताना आपण स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखात सामील झालं पाहिजे आणि इतरांना आपले दुःख नेमकी काय हे कळू न देता त्यांच्या कालावरती हसून आम्हाला समाधानाने म्हणजेच आयुष्य. हे आयुष्य आपण म्हटलं देवाला की मला हा देह पाहिजे, लगेच भेटतं का हो? तर नाही. हा देह आपल्याला अवघे 84,000 योनी पार केल्यानंतरच भेटतो. त्यामुळे आपण त्या देहाचं सार्थ केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे कर्म केलं पाहिजे. आपण जीवनामध्ये राहत असताना कधी विचार केलाय का हो हे जीवन, हे आयुष्य खऱ्या अर्थाने केव्हा सुंदर होणार आहे? तर ते तेव्हाच सुंदर होणार आहे जेव्हा तुम्ही हे दोन जे कर्म आहे ते आपण केले. तर पहिला म्हणजे वेळोवेळी क्षणाक्षणाला चांगलं कर्म करा आणि दुसरं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 2 याद्या करा बरं. कोणत्या बरं त्या? पहिली म्हणजे की आजपर्यंत प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला कोणी मदत केली. आता लहान मुलं आहेत, शाळेमध्ये पेन न्यायचं विसरलं असेल, कोणी पेन दाखवलं असेल. पुस्तक न्यायचं विसरलं असेल म्हणून कोणी पुस्तक दाखवलं असेल. डब्बा उशिरा आला असेल म्हणून कोणी डब्बा दिला असेल. किंवा एखादी अडचण निर्माण झाली असेल तर ती कोणीतरी तिचं काय म्हणतात सॉल्व्ह केली असेल. तर हे प्रत्येक आपल्याला आठवून की आपल्याला कोणी मदत केली. माझ्या अंदाजानुसार तुम्ही या वेळेस मात्र पेजभर नावं लिहू शकाल. आता दुसरी यादी करायची ती म्हणजे तुम्ही कोणाला मदत केलीये, तुम्ही कोणाच्या कामी आलाय. आता माझ्या अंदाजानुसार तुम्ही 10 ते 15 पेक्षा नावं लिहूच शकणार नाही. आणि हेच तर आपल्याला बघायचं आहे, जर आपल्याला कोणी मदत केली ही यादी जर हातभर होत असेल ना, तर आपण कोणाला मदत केली ही यादी जेव्हा 2 हातभर होईल ना, तेव्हा म्हणायचं तेव्हा तुमचं जीवन सुंदर झालं आणि त्याच क्षणाला तुमचं जीवन सुंदर होणार. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जीवन खूपच सुंदर आहे. आयुष्य हे जे काही आपल्याला देह दिलेला भगवंताने परमेश्वराने तो खूप सुंदर आहे. पण याचं सार काय, आपण कशासाठी जन्माला आलोय आणि करायचं काय आपल्याला हे आपण ठरवत नाही. त्यामुळे आपल्याला हे जीवन नकोच वाटतो. आता माझे ताई दादा कुठं कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करतात. 1 वर्षामध्ये अभ्यास केल्याने कुठं कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करतात का हो? पुढचे किती दिवस आयुष्य बाकी त्याला ते श्रेय देत. या जीवनाचं जर आपण सार जाणून जगलं ना तर खरंच हे जीवन खूप सुंदर आहे. अनंत पाटील कविता खूप छान म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतली ते भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर अहो ज्या प्रकारे आपलं कर्म आपलं काम आहे त्याच प्रकारे भगवंत हा परमेश्वर आपल्याला फळ देत असतो. अहो आपलं जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. कधी हसणं तर कधी रडणं, कधी जिंकणं तर कधी हरणं, कधी सुख तर दुःख हे या जीवनामध्ये चालूच असतात आणि हे महत्वाचं पण आहे. तर याचमुळे येणाऱ्या परिस्थितीला कसं झगडायचं, परिस्थितीला कसं सामोरे जायचं हे आपल्याला कळून चुकतं. अहो कधी पण कष्टाचं फळ हे नेहमी चविष्टच असतं. मेहनत करून बांधलेलं घरट बघा ना, काट्यामध्ये जे मेहनत करून बांधलेलं घरट असतं ना तेच सुखाचं असतं. त्याचप्रमाणे आपण जर मेहनत केली ना तर त्याचं फळ आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून आपण कर्म चांगलं केलं पाहिजे. अहो पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. पण मरताना देखील सुगंध घेणं यातच खरं आयुष्य असतं, यातच खरं आयुष्य असतं. जर आपण हे जीवन चांगल्या प्रकारे जगलो तर त्याचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहत असतो. हे जे आपल्याला आयुष्य दिले भगवंताने ते आनंदीमय घालवायचं की दुःखामध्येच घालवायचं हे आपल्या हातामध्ये असतं. बरं मग याला आनंदीमय सुंदर कशा प्रकारे करता येईल तर तेव्हा जेव्हा तुम्ही कर्म चांगलं कराल तुमचं. अहो कर्माशिवाय वैद्य आपल्यासोबत काय येतं तर काहीच नाही. जमीन जुमला धन संपत्ती काय येते का हो तर नाही. आणि उगीच माणसं त्या जमीन जुमल्यासाठी भांडतात. अहो आयुष्यभर भांडून माणसं शेवटी सोबत काय नेतात. आयुष्यभर भांडून माणसं शेवटी सोबत काय नेतात. बरं झालं गेला ही शब्द काय आयुष्याची पुरवठा करतात तर नाही. कशाला उगाच वादविवाद करतात. आहे जीवन दिले भगवंताने तर आनंदाने घालवा ना. कशाला उगाच दुःखामध्ये घालवतात. अहो आज आपण या जीवनाचं काय खरा अर्थ काय हे जाणून घेतलं पाहिजे. पण आता या आजकालच्या काही लोकांना काही मुलांना कळतं का तर नाही. अहो हे तर जाऊ द्या, एखाद्या शब्दाचा शब्दशः अर्थ पण काहींना कळत नाही. काहींना बरं का, काही लोकांना काही शब्दाचा अर्थच कळत नाही. असाच एक होता. असे दोन जुळवे भाऊ होते. एकाचं नाव होतं सोन्या आणि एकाचं नाव होतं मोन्या. दोघं खूप चांगले भाऊ होते. आनंदाने राहायचे, प्रेम होतं दोघांमध्ये चांगलं. एकाच वर्गात शिकत होते, एकाच बाकड्यावरती बसायचे. शेवटी पेपरचे दिवस आले, पेपर झाला आणि नंतर एके दिवशी मुख्याध्यापिका बाईंनी त्यांना बोलवून घेतलं आणि म्हणाल्या, काय रे सोन्या मोन्या तुम्ही जुळे भाऊ ना. सोन्या मोन्या म्हणाले, हो बाई आम्ही जुळे भाऊ. मग मॅडम म्हणाल्या, मग तुम्ही जुळे भाऊ असताना पण पेपर मध्ये वडिलांचं नाव वेगवेगळं कमवून लिहिलं. सोन्या मोन्याने फार छान उत्तर दिलं. नीट लक्ष देऊन ऐका. ते म्हणाले, अहो बाई पुन्हा आमचे सर आम्हाला ओरडले असते की तुम्ही पहिल्यापासूनच पेपर कमवून बघून लिहिला. सर जागेवरच कोसळले. हो म्हणजे वडिलांच्या नावाला कॉपी जमत आहे ना आणि आई ठेवाला. म्हणजे आताचे असे काही विद्यार्थी, अहो विद्यार्थ्यांचं सोडा, काही माणसांना देखील शब्दशः अर्थ कळत नाही. असाच एक नवरा होता, माणूस होता. तो दररोज जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर साखरेचा जो डबा असायचा ना, साखरेचा डबा तो चेक करायचा. साखर
त्यांनी 1 दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, नाही झालं 3 दिवस पाहिलं, पण 4थ्या दिवशी काही तिला राहावलं नाही. भीती नवऱ्याकडे म्हटली, काय हो, तुम्ही दररोज जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर, म्हणजे झोपेच्या आधी साखरेचा डबा कमून चेक करता? तुम्हाला माझ्यावरती संशय येतो. मी काही साखर काय घेते का जास्त? चहामध्ये पण लई नाही टाकत. मग तुम्ही कमून बरे चेक करीता डबा? ते म्हणाले, अगं तसं काहीच नाहीये. ते मला डॉक्टरांनी सांगितले जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर शुगर चेक करायला. हो, विद्यार्थ्यांचा सोडा, आजकालचे काही माणसांना शब्दशः अर्थ कळत नाही. बाईने तिथं तिचं कपाट फोडून घेतला, दुसरं काय करणार बिचारी. हा, म्हणजे आताची परिस्थिती लय वाईट आहे, तर यदीच आहे. म्हणून आपण प्रत्येक शब्दाचा शब्दशः अर्थ जाणून बोललं पाहिजे. एखादी गोष्ट असेल ती आपण काय बोलतोय हे आपण जाणून घेऊन मग बोललं पाहिजे, विचारपूर्वक. हो, आज एवढी वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये, केवळ हे तर शब्दशः अर्थ झालं, पण त्यांना या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये असून देखील कसं वागावं याचं कळत. काय बदलापुरीची घटना. हो, ज्या माणसाला तिथची रक्षा करायला शिपाई म्हणून ठेवलं, त्याने 2 निष्पाप मुलींचं शोषण केलं, त्यांच्यावरती अत्याचार, अन्याय केला. अंगावरती शहारे उभं राहणारी गोष्ट आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. जर शिवरायांच्या राज्यामध्ये आपण राहतो, त्याच राज्यामध्ये जर अशा घटना घडत असतील, तर आपण मुलींनी देखील मागं राहिलं नाही पाहिजे. काय माझे शिवराय होते, काय त्यांचा न्याय. रांदेचा पाटील होता तो. त्यांनी एका निरपराधी स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तिच्यावरती बलात्कार केला. हे जसं शिवरायांच्या कानावरती पडलं ना, कोणती वेळ काय काय बघितलं नाही, लगेच सभा भरवली, सगळ्या माणसांना बोलवलं आणि त्या ठिकाणी त्या रांदेच्या पाटलाला बंदी बनवून आणण्यात आलं. त्या रांदेचा पाटील मात्र हसत नव्हता, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती भीती पण नव्हती. तेव्हा राजे म्हणाले, काय तुला भीती वाटत नाही? तू एवढा मोठा अपराध केलाय, गुन्हा केलाय, तू जर अपराधी म्हणून उभा आहेस, तरी तुझ्या चेहऱ्यावरती भीती नाही. तो माणूस म्हणाला, मी पाटील आहे, मला तुम्ही का शिक्षा देताय? मी असं करणार नाही. ते म्हणाले, अरे पुरावे. जरी तुला पाटील याचा अहंकार आहे ना, पाटील जरी तू नावाला असतील, परंतु खऱ्या अर्थाने तू एका अपराधी स्त्रीवरती हात टाकणारे वाईट माणूस आहेस. त्यावेळेस त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आणि शिक्षा ठोठावली लगेच. याला चौरंगीची शिक्षा द्या. डोळ्याला पट्टी बांधण्यात आली, दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकण्यात आले आणि त्या मंदिराच्या पायथ्या समोर तिथालच्या त्यांना ठेवण्यात आलं. तेव्हा जिजाऊ मातेने विचारलं शिवरायांना, शिवबा, त्या वाईट माणसाला, त्या राज्याच्या पाटलाला फाशी किंवा जिवंत मारली याच्यापेक्षा वाईट शिक्षा नव्हती द्यायची. तुम्ही चौरंग्याची शिक्षा का दिली? त्याला जिवंतपणे तिथेच मारून टाकायचं. असला माणूस नको आपल्या राज्यामध्ये. शिवराय म्हणाले, जिजाऊ माता तुमचं खरं आहे, परंतु येणाऱ्या पिढीला सभेमध्ये जेवढे होते त्यांना माहिती आपण त्यांना काय शिक्षा केली जर आपण मारून टाकलं असतं तर. परंतु येणारे जाणाऱ्यांची देवळामध्ये माणसं होते, त्यांना देखील कळलं पाहिजे, जे निरपराधी स्त्रीकडे वाईट नजरेने बघतो ना, त्याचे हाल कसे होतात. म्हणून त्यांनी चौरंग्याची शिक्षा देऊन त्या मंदिरापुढे त्याला ठेवण्यात आलं. त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली. असे माझे शिवरायांचे शासन असायचं. असा असायचा त्यांचा न्याय निवाडा. चिमुकली गेली विश्वासाने ते मंदिर होते ज्ञानाचे. चिमुकली गेली विश्वासाने ते मंदिर होते ज्ञानाचे. आई बाप अनिश्चित होते, कारण लेक होते अभिमानाचे, निष्पाप अजाणते चिमुकलीवर नरधमाची नजर पडली. नजर पडली. आदर्शाच्या शाळेत माणुसकीला कलंक असणारी घटना घडली. इवल्याच्या जीवावर हात टाकताना त्याला लाजका नाही वाटली,
तुळशीच्या जीवावर हात टाकताना त्याला लाज का नाही वाटली? हे करताना त्याला त्याची आई बहीण का नसेल आठवली? हे करताना त्याला त्याची आई बहीण का नसेल आठवली? नराधमाने केली तिथे माणुसकीची हत्या, नराधमाने केली तिथे माणुसकीची हत्या. आता पेटवणार नाहीत आम्ही नुकत्याच मेणबत्त्या, आता पेटवणार नाहीत आम्ही नुकत्याच मेणबत्त्या. फाशी तर द्यावी नाही तर व्हावी चौरंग्याची शिक्षा, फाशी तर द्यावी नाही तर व्हावी चौरंग्याची शिक्षा. कारण आम्हाला आहे छत्रपती शिवरायांच्या शासनाची अपेक्षा, छत्रपती शिवरायांच्या शासनाची अपेक्षा. अहो तुम्ही कायदा असा करा की कुणी अपकृत्य करणार नाही, कायदा असा करा की कुणी अपकृत्य करणार नाही. कायद्याच्या भीतीने तरी तुम्ही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. अहो काय गोष्ट आहे हो, या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात. अहो एवढीशी चिमुकली एक मुलगी तर 3 वर्ष 8 महिन्याची आणि दुसरी म्हणजे 6 वर्ष. एवढ्या लहान मुली वरती त्यांनी असा अन्याय केला, अत्याचार केला. त्या माणसाला फाशी नाही तर चौरंग्याची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि मी सगळ्या मुलींना आवाहन करते की इथून पुढे आपण मागं हटायचं नाही. असं राहायचं की कुणाला आपल्याकडं वर मान करून सुद्धा बोलण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, असं आपण देखील राहायला पाहिजे. आज मुलींनी धीट व्हायला पाहिजे. आणि त्याचसोबत आपण दृष्टिकोन बदलून कोणती पण गोष्टी बघितली ना तर ती खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलीच दिसते, कोणतीही असू दे. आपण स्त्रियांनी त्या नराधमांना, येणाऱ्या देखील नराधमांना असं करणार नाही याची जाणीव करून दिली पाहिजे. आपण सज्ज राहायला पाहिजे आणि आपण दृष्टिकोन बदलून पाहणार. कोणतीही गोष्ट जर आपण दृष्टिकोन बदलून पाहिली ना तर ती खऱ्या अर्थाने चांगली आपल्याला दिसते. अहो असाच एक महाराज होते, ते महाराज होते, त्यांचा एक शिष्य असायचा. तो त्यांच्याकडे शिक्षण घेऊन त्याच्या गावी, तेच त्यांचं गाव असायचं, त्या ठिकाणी तो राहायचा, त्याच गावामध्ये. एके दिवशी तो त्याच्या गुरुजींकडे आला आणि म्हणाला, काय हो गुरुजी, तुम्ही सांगतात प्रत्येकाला चांगलं वागायचं, कोणाच्या शब्दाचं उल्लंघन करायचं. अहो एक माणूस आला, पैसे बिशे काही नाही दिली, त्याची गाय मला सांभाळायला दिली. अहो दुसरं म्हणजे तिला तर एक वासरू पण आहे, मला एवढ्याला सांभाळावं लागणार आहे आता. मग ते म्हणाले, गुरुजी अरे हे खरं तुला ते सांभाळावं लागणार, पण तुला फुकटचं दूध मिळतंय ना. तो एकदम खुश झाला, आनंदाने उड्या मारत पुन्हा घरी गेला. पुन्हा 1 महिन्यानंतर आला, पुन्हा म्हणाला, अहो ती खूप चांगली गाय होती, ती मला दूध द्यायची. आणि त्या माणसाने ती गाय पुन्हा नेली, आता मला दूधच भेटणार नाही. गुरुजी म्हणाले, अरे पण तुला जर त्यांचं शेण, चारा, पाणी खाऊ घालण्याचा जो ताण होता ना तो तर वाचला, आणि ते वासर पण आता मोठं झालं असेल, तो पुन्हा आनंदाने उड्या मारत त्याच्या घरी गेला. अहो तात्पर्य एवढंच, जर आपण कोणती पण गोष्ट दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टीने बघितली ना तर ती चांगली हे आपल्याला कळतं. आणि कोणतीच गोष्ट बऱ्यापैकी वाईट नसते, तिच्यामध्ये कुठेतरी चांगलं काहीतरी दडलेलंच असतं. त्यामुळे आपण चांगलं राहिलं देखील पाहिजे त्याचसोबत. हो काय आत्ताची माणसं वाद करतात, बिनकामाचं भांडतात. काय भेटतं भांडून त्यांना, काय भेटतं वाद करून? अहो उलट आपण जर वाद केला तर त्यामध्ये आपला वेळ जातो, वेळ जातो, पैसा जातो, वैर देखील वाटतो. काही माणसांना तर अटॅक येतो, झटका येतो, माणसं मरतात देखील, पण तरी सुद्धा वादाच्याच नादी लागतात. आपण वाद का करतो? कुठेतरी जमीन जुळण्यासाठी, पण त्यासाठी आपण वाद नाही केले पाहिजे. कारण आपल्यासोबत काय येणार आहे, आपण केलेलं चांगलं कर्म. त्यामुळे कशाला उगाच वाद करतात, कशाला वादामध्ये वेळ घालवतात? आहे जीवन दिले भगवंताने हा देह, तर चांगल्या प्रकारे जगा ना. अहो जर आपण चांगलं वागलो, आपण प्रत्येक गोष्ट ही असं ठरवून करावी लागते, मगच ती कुठेतरी चांगल्या प्रकारे निश्चित होते. जर आपण उगीच काहीतरी बोललो तर आपलं डोकं सुद्धा फुटतं बरं. आणि दुसरं म्हणजे जर वाद करायचा असेल ना तर विचारपूर्वक करा की अरे आपण खऱ्या बाजूने येत ना,
खरंच आपल्याला जो वाद केलाय त्यापासून आपल्याला काहीतरी खरं भेटणार आहे ना. पण एक सांगू, वाद करून आपल्याला काहीच चांगलं भेटत नाही. वाद करायचं म्हटल्यावर पैसे जाणारच, आणि वाद म्हटल्यावर आता डोके फोडाफोडी शिवाय दुसरं काहीच नाही. कुठं बांधावरती झुडूप असलं तरी सुद्धा भाऊ भाऊ ते झुडूप त्याच्या बांधाला ठेवीत नाही. ही शोकांतिक आहे. अहो दिसला दगड लगी उचलला, लगी मारला, लगी ऍम्ब्युलन्स करा, ऍम्ब्युलन्स करायला दवाखान्यामध्ये गेले, पैसे. आता त्यांनी दगड मारले ना, असं कसं आपण त्याला सोडायचं, वकिलाला बोलून आणायचं, पैसे गेले. आता ते मिटलं पण आरोपी जर जेलमध्ये गेला तर त्याला सोडवायला पोलिसाला पैसे. म्हणजे कोणत्या पण साईडने जर आपण वाद केला ना तर पैसे आपल्याला घालावा लागतात. म्हणून कशाला उगाच वाद करता. वादाच्या नादी नका लागू, वाद करू नका, ही तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते. अहो आज आपण आपल्याला हा खूप सुंदर देह लाभलेला आहे, परमेश्वराने भगवंताने दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आपले देवासमान असणारे आपल्या सभोवती असलेले आपले आई वडील, त्यांची सेवेमध्ये आपल्याला खरा आनंद आहे. तो आपण मिळवा ना, त्यांची सेवा करा, त्यांच्या जवळ बसा. अहो आई वडील यांपेक्षा या जगामध्ये काही श्रेष्ठ नाही. त्यामुळे अहो आई आपल्याला जन्म देते तर वडील आपलं पालन पोषण करतो. अहो आज समाज म्हणतो की आई श्रेष्ठ, खरे मी नाही म्हणत आई श्रेष्ठ नाही, आई खरंच खूप श्रेष्ठ आहे. परंतु त्याच सोबत जो वडील रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलाला कुठं काही कमी पडतं की नाही ते बघतो. अहो रात्रीचा दिवस करून काम करतो, काबाड कष्ट करतो, त्या वडिलाला देखील आपण श्रेय दिलं पाहिजे. आई श्रेष्ठ आहे, परंतु आईच्या तुलनेमध्ये देखील वडिलांचं स्थान आहे. अहो जर कुठे मुलाला दुखापत झाली, दुखलं, तर दवाखान्यामध्ये फॅन खाली खॉटवरती बसून आई मला पट्टी करते, तिच्या मनामध्ये प्रेम असतं, तिला दुःख देखील होत असतं की अरे माझ्या बाळाला दुखते म्हणून. परंतु तो वडील त्या दवाखान्याचे कशा प्रकारे पैसे भरता येतील, कशा प्रकारे माझं बाळ नीट होईल यासाठी रात्रीचा दिवस करून बाहेर 4 भिंतीच्या बाहेर जाऊन कष्ट करत असतो. त्या वडिलाला देखील आपण बघितलं पाहिजे. हो स्वतः फाटक बनेल असतो अंगावरती, परंतु मुलाला 2-2 हजाराचा ड्रेस पुरवत असतो ना, तो म्हणजे बाप असतो. स्वतः फाटकी चप्पल घालतो, एखाद्या वेळेस तर पायामध्ये चप्पल नसतेच, परंतु आपल्या मुलाला काटे टोचू नयेत, त्याचे पाय उन्हाने पोळू नयेत, त्यामुळे त्याला 2-2 हजाराचा बूट पुरवत असतो ना, तो देखील बापच असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहो श्रीकृष्ण जेव्हा कैद खाण्यामध्ये जन्मले होते तेव्हा वेदनेने तडपणारी देवकी आपल्या सर्वांना दिसतेच, परंतु माझ्या कृष्णाला काही होऊ नये, तो सुरक्षित राहावा यासाठी बाहेर विजेचा कडकडाट, मुसळधार पाऊस, अहो यमुनेला पूर आला असताना देखील माझ्या कृष्णाला काही होऊ नये म्हणून नाका तोंडामध्ये पाणी जातंय तरी सुद्धा आपल्या या जीवनाची पर्वा न करता गोकुळामध्ये सुरक्षितपणे पोहोचवणारा जो वासुदेव आहे ना, तो देखील आपण आज बघितला पाहिजे. अहो राम वनवासाला जाताना रडणारी कौशल्य सगळ्यांना दिसतेच, परंतु राम 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 म्हणून जीव त्यागणारा कोणी दशरथ बघितलाय का हो? तर नाही. आई श्रेष्ठ आहे. अहो आई खरंच खूप श्रेष्ठ आहे, परंतु वडील देखील तेवढे श्रेष्ठ आहेत. आई वडील या दोघांशिवाय मुलाचं जगणं म्हणजे वाईटच हो, कारण आई वडील हे खूप मुख्य आहे, त्याच्या जीवनातील आधारस्तंभ असतात. अहो आई वडील म्हणजे बघा ना, बैलगाडीला जर एकच चाक असलं, 2 चाक नसले तर एका चाकावर चालणारे बैलगाडी नाही. मोटरसायकलीला जर एकच चाक असतं तर नीट चालली असती नाही. अहो आई आणि वडील म्हणजे 2 चाक आहेत. ते दोघांशिवाय या जगामध्ये कुणी श्रेष्ठ नाही, हे आपण जाणून घेऊन त्यांची सेवा केली पाहिजे. अहो काय सेवेत हो त्यांचा आनंद, आणि त्यांना वाटतं का हो माझ्या मुलाने दिवसभर माझ्याजवळ राहावं, माझी सेवा करावं वाटतं? तर नाही. फक्त ते एवढंच, अहो फक्त
ऑफिस मधून आलात, काम करून आलात, फक्त एवढं विचारा, बाबा जेवण केलं का हो? आई औषधे घेतले का ग? काय बरं वाटलं त्या अंतकरणाला. कुठे अपेक्षा काय असते हो त्यांची जास्त? 2 मिनिटं त्यांच्या जवळ बसून जरी काम केलं तरी त्यांना बरं वाटतं. परंतु आज आपण आई वडिलांना विसरतोय, त्यांच्या प्रेमाला विसरतोय. अहो काय आईचं प्रेम असतो. तुम्ही कधी विचार केलाय का हो? वडील हे मुलाला खांद्यावरती का बरे देत असतात? तर ते मनामध्ये फक्त एवढंच म्हणत असतात की हे भगवंता, हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, जे मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये ना, ते या लहानग्या या बालवयामध्ये माझ्या मुलानं पाहावं म्हणून वडील मुलाला खांद्यावरती घेत असतात. आई देखील कडेवरती का बरं घेते हो? आई देखील हेच म्हणते, हे ईश्वरा, हे भगवंता, जे मी या वयामध्ये आता पाहते ना, ते लहानग्या वयामध्ये माझ्या मुलानं पाहावं, तो खूप मोठा व्हावा, हीच ईश्वरचरणी ती प्रार्थना करीत असते. अहो स्वतःसाठी एक घास कमी खातील, परंतु मुलाला 2 टायमाची भाकरी पुरवतील असे आपले आई वडील असतात. त्यामुळे आपण त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांच्या सेवेतला आनंद घेतला पाहिजे. काय आनंद आहे त्या सेवेमध्ये, अफाट आनंद आहे. अहो 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे आहेत ना, ते म्हणजे आपले आई आणि वडील आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी जाता जाता तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करते, अहो ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय, ज्या वडिलांनी आपलं पालन पोषण केलंय, कुठेतरी स्वतःला कमी केलंय, परंतु माझ्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून राब राब राबलेत ना, त्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा, त्यांच्या सेवेतला आनंद घ्या, एवढीच कळकळीची विनंती करते आणि माझ्या प्रवचनाला पूर्ण विराम देते. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज.